राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे। आत्ताच बघितलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी पीक विम्याच्या संदर्भात अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची तारीख आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत पीक विमा भरपाईचे तात्काळ वितरण सुरू करण्याचे आदेश आजपासून बँकांना दिले आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत असेल गेल्या कित्येक महिन्याभरापासून आंदोलने सुद्धा सुरू होती की पीक विमा शेतकरी बांधवांना मिळावा। गेल्या 3 वर्षापासून पीक विमा शेतकरी बांधवांना भेटला नव्हता। अनेक महिन्यापासून थांबलेली रक्कम जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठी चिंता पसरली होती। आता ती चिंता दूर होत आहे, कारण सरकारच्या माध्यमातून वितरणाला आता सुरुवात करण्यामध्ये आली आहे आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आल्यासारखं झालं आहे। आता खुशखबर कशामुळे तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत असेल गेल्या 3 वर्षांपैकी एकाही वर्षी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नाही। आता आपण 25% अग्रिम पीक विम्याबाबत बोलत नाही, बघा 75% पीक विमा रखडला होता, जो की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता। अखेर त्या पीक विम्याला आता सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये ठेवा, आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे, आज फक्त महाराष्ट्र राज्यामधील 12 जिल्ह्याचा क्रमांक लावण्यामध्ये आला आहे। म्हणजे की सरकारने पीक विम्याच्या 3 याद्या जाहीर केल्या। पहिल्या यादीमध्ये 12 जिल्ह्याचा समावेश आहे, दुसऱ्या यादीमध्ये 12 जिल्ह्याचा आणि तिसऱ्या यादीमध्ये 12 जिल्ह्याचा। एकूण महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यामध्ये आता वितरण करण्यामध्ये येणार आहे। परंतु सरकारच्या माध्यमातून आज फक्त 12 जिल्ह्यामध्ये वितरण होत आहे। मग या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही एकदा चेक करून घ्या। अगदी एका मिनिटामध्ये आता आपण यादी पाहून घेणार आहोत। परंतु आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, जे काही सर्व तांत्रिक अडथळे होते ते आता दूर करून डीबीटी प्रणाली पुन्हा योगाने कार्यरत करण्यामध्ये आली आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यामधील निधी आजपासून थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागला आहे। या निर्णयामुळे विशेषतः अतिवृष्टी, गारपीट व ढगफुटीने प्रभावित भागामधील शेतकऱ्याला आता मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे। तुम्हाला माहीत असेल शेतकरी बांधवांनो, 2024 वर्ष असो किंवा 2025 असो, यावर्षी पावसामध्ये खूप मोठी अतिवृष्टी झाली होती, गारपीटसुद्धा आली होती आणि काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊससुद्धा झाला होता। यामुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले। त्याचमुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी पीक विमा आता मंजूर करून देण्यामध्ये आला आहे। पीक विमा रक्कम अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना कर्ज परतफेड आणि नवीन हंगामाची तयारी, दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण होत होतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा सुद्धा निर्णय घेण्यामध्ये आला आणि यावर आता तोडगा सरकारच्या माध्यमातून काढण्यामध्ये आला। पहिले म्हणजे की जे काय कर्जमाफीमधील अटी होत्या त्या वगळण्यामध्ये आल्या आणि दुसरं म्हणजे की आता शेतकरी बांधवांना पीक विमा सुद्धा देण्यामध्ये येत आहे। तर बघा, प्रलंबित ज्या काय मागण्या होत्या शेतकरी बांधवांच्या त्या आता राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये येत आहे आणि अखेर आता पीक विम्याला मंजुरी भेटली आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येणार। तर मग पीक विमा किती येणार, किती हेक्टरीनुसार येणार आणि किती एकरनुसार येणार, कोणत्या पिकाला किती निधी मिळणार हे देखील आता आपण पुढे जाणूनच घेणार आहोत। फक्त 1 मिनिट आता व्हिडिओ राहिलेला लक्षपूर्वक बघत चला। बघा शेतकरी बांधवांनो,
बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहे आणि ज्यांची माहिती शासनाच्या नोंदीमध्ये अचूकपणे नोंदवली गेली आहे अशा शेतकरी बांधवांना प्राधान्य दिलं जाणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमचा शेताचा जरी पंचनामा झालेला नसेल तरी पण अजिबात काळजी करायची नाही. जर तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये कोणाच्याही शेतामध्ये जर पंचनामे झाले असतील तर मग तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. आज दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार सुरू होणार असून प्रत्येक बँकेला यासाठी विशेष सूचना देण्यामध्ये आली आहे. शासनाचा उद्देश असा आहे, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना आज एकाच दिवसामध्ये लाभ मिळावा. तर मग शेतकरी बांधवांनो, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या अडीकडील बैठकीमध्ये पिकानुसार आणि भरपाई या विषयावर विस्तृत चर्चा करण्यामध्ये आली आहे. म्हणजे की बघा, पिकानुसार तुम्हाला रक्कम मिळणार आहे. आता यामध्ये काही शेतकरी बांधवांना कमी पीक विमा आणि काही शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा सुद्धा मिळू शकतो, कारण निधी हा पिकानुसार मंजूर करण्यामध्ये आला आहे. तुम्ही तुमचा पीक विम्याचा फॉर्म भरताना तुम्ही कोणती पिकं नोंदवली गेली यावर आता तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. हवामानामधील अचानक बदल, अनियमित पावसाचा पॅटर्न, गारपीट आणि ढगफुटीमुळे अनेक जिल्ह्यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. यामुळे लाखो शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आले होते. शासनाने या परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेऊन एक स्वतंत्र मोठा आर्थिक पॅकेजला आता मंजुरी दिली आहे. या पॅकेजसोबतच पीक विम्याची प्रत्यक्ष रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आता सुधारण्यात मोठी मदत होणार आहे. ही मदत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार ठरणार आहे. राज्य सरकारने मदत वितरणासाठी टप्प्याटप्प्याने निधी सोडण्याचा निर्णय आता घेतला आहे. तर शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने टोटल 3 टप्प्याची यादी तयार केलेली आहे. लक्षामध्ये घ्या, पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यामध्ये आलं आहे. या जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम तात्काळ जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे आणि राहिलेल्या जिल्ह्यामध्ये दुसरा व तिसरा टप्पा लवकरात लवकर वितरित करण्यामध्ये येणार आहे. बघा, त्याची देखील तारीख सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली, परंतु आज फक्त 12 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यामध्ये आली. डीबीटी व्यवहारांना दररोज तांत्रिक मर्यादा असल्यामुळे काही ठिकाणी रक्कम जमा होण्यासाठी काही तास किंवा 1 दिवस सुद्धा अधिक लागू शकतो. तरीही सरकारने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी स्पष्टपणे आता आदेश दिले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, शक्य असो तितक्या लवकर आता मदत ही शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, पिकांच्या नुकसानीनुसार भरपाईचे दर हे वेगवेगळे ठरविण्यामध्ये आले आहे. भात, सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद आणि बाजरी अन्न पिकांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यामध्ये आले आहे. नुकसानीचे प्रमाण 33% जास्त जर आढळून आलं तर शेतकरी बांधवांना 100% पीक विमा मिळणार आहे. तर कमी नुकसानीच्या प्रमाणामध्ये देखील शासनाने मदत देण्याचा निर्णय आता घेतला आहे. या सर्व निकषांचे परीक्षण जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले असून मदतीच्या आकडेवाऱ्याची अंतिम नोंद प्रणालीमध्ये करण्यामध्ये आली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचे आहे ती म्हणजे की यादी. आता सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली. या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे. भात पिकाच्या नुकसानीचा राज्य सरकारने विशेष उल्लेख यामध्ये केले आहे. काही भागामध्ये पावसाचा जोरदार तडक्यामुळे भात शेती उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्याला सर्वाधिक मदत देण्याचा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला दोन्ही सरकारकडून म्हणजे की राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन अशा उत्पादक शेतकरी बांधवांना मोठी मदत आता देण्यामध्ये येत आहे. तूर, मूग आणि उडीद या कडधान्याच्या उत्पन्नावरही आता या ठिकाणी मोठी मदत सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. जर तुम्ही तूर, मूग, उडीद या पिकाचं उत्पन्न घेत असाल आणि जर काय तुमचं नुकसान झालं असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता पीक विमा देण्यामध्ये येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, नुकसानग्रस्त भागामध्ये विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे अहवाल स्पष्ट दिसते. त्यामुळे पहिल्या टप्प्यामधील जिल्ह्यामध्ये या भागांना
अग्रक्रम देण्यामध्ये आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यामध्ये भात आणि कडधान्य पिकाचे नुकसान झाल्याने त्यांनाही यादीमध्ये समाविष्ट केलं आहे. जिल्हा अधिकाऱ्यांना 24 तास सतत मॉनिटरिंग करण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहे. प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी राज्य सरकारने बँक अधिकाऱ्यांशी संवाद वाढवला आहे. जेथे नेटवर्क अडचणी आहे तिथे विशेष टीम पाठवून तांत्रिक समस्या सोडविण्यास सांगितले आहे. काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून बँका शाखांना अतिरिक्त काउंटर उघडायला सांगितले आहे. या सर्व उपाययोजनांमुळे निधी वेळेमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पोहोचणार आहे. आणि आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे. टोटल 12 जिल्ह्यांची यादी आहे. या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. जर या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर मग सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. आता फक्त लक्षपूर्वक बघत चला शेतकरी बांधवांनो. बघा सरकारने सांगितल्यानुसार पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा. जर तुम्ही पुणे जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी. या भागामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन व बाजरी पिकाचे मोठे नुकसान नोंदवले गेले. तेथे देखील पीक विमा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्हा बघा 2 क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की अहमदनगर. अहमदनगर भागामध्ये देखील वारंवार बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बाग आणि ऊस शेती उद्ध्वस्त झाली आणि शेतकरी बांधवांचं नुकसान झालं. त्यामुळे आता जर तुम्ही अहमदनगर जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी ही म्हणावी लागेल. तर मग आता 3ऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की नाशिक. नाशिक जिल्ह्यामध्ये गारपिटीमुळे द्राक्षे, कांदा आणि भाजीपाला बघा यांचं खूप मोठं नुकसान आणि हानी झाली. त्यानंतर सातारा जिल्हा ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यामधील पिकं सुद्धा वाहून गेली. यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. याचमुळे आता सरकारच्या माध्यमातून पीक विमा वाटप करण्यामध्ये येत आहे. त्यानंतर आहे सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या काठच्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण होऊन ऊस शेतीचे नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी बांधवांना आता मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. तर मग 6व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे भात शेतीला मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यानंतर सोलापूर दुष्काळी परिस्थितीमुळे बाजरी आणि ज्वारी पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून आला होता. यामुळे देखील सरकारच्या माध्यमातून मदत आता जाहीर करण्यामध्ये आली. त्यानंतर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की धुळे. अनियमित पावसामुळे कपाशी आणि मका पिकं बाधित झाली. तर मग शेतकरी बांधवांनो त्यानंतर 9व्या क्रमांकाचा जिल्हा आहे जळगाव. हो, जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा केळी आणि कापूस बघा या पिकाची लागवड होत असते. तुम्हा सर्वांना माहीत आहे. जर तुमचं या पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला देखील आता पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर 10व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की परभणी. सतत पडणाऱ्या पावसामुळे तूर आणि सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. आता या पिकांचे नुकसान झाल्यामुळे सरकारच्या माध्यमातून पीक विमा आता वाटप करण्यामध्ये येत आहे. त्यानंतर 11व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की उस्मानाबाद. कोरड्या हवामानामुळे हरभरा आणि ज्वारी उत्पादक शेतकऱ्या बांधवांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे आता मदत जाहीर करण्यामध्ये आली. त्यानंतर लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यामध्ये पावसामुळे खूप मोठे नुकसान झाले. तूर पिकाचा असो किंवा कोणत्याही पिकाचा असो शेतकरी बांधवांना खूप मोठा फटका बसला. त्यामुळे आता निधी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो हा निधी नेमकं कोणत्या बँकामध्ये जमा होणार हे देखील पाहून घेणं आता अतिशय गरजेचं झालं आहे. सरकारने सांगितल्यानुसार आता आपण कोणत्या बँकामध्ये हा निधी जमा होणार हे सुद्धा आता आपण बघून घेणार आहोत. बघा जर तुमचं खातं SBI बँकेमध्ये असेल म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ बडोदा. जर तुमचं पोस्ट ऑफिस बँकेमध्ये खातं असेल तरी देखील सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आता जमा करण्यामध्ये येत आहे.
तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि पीक विमा आता देण्यामध्ये येत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण येणारी पुढील यादीसुद्धा तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत आहे. आणि ही होती आजची 12 जिल्ह्यांची यादी. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल तर काढून घ्या, कारण जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर मग तुमचा पीक विमा रखडू शकतो. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड आहे अशांना कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही. हे स्वतः राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. ही होती अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी. धन्यवाद.